नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 59 मध्ये आपण पाहणार आहे. तुला फोटो पाहायचा आहे ना? घे हा बघ तिचा फोटो. तू माझ्या आयुष्यात यायच्या आधी माझं प्रेम, माय लव माय लाईफ. तो मोबाईल तिच्या हातात देत म्हणाला. तिने मोबाईल घेतला आणि फोटो पाहिला तसं तिच्या चेहऱ्यावर हसू खुललं. आई, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. हो मग तुला कोण वाटलं? प्रवीण, आय लव्ह यू. खूप खूप आय लव्ह यू प्रवीण. मी किती घाबरले होते. क्षणभर मला वाटलं की खरंच कोणीतरी मुलगी असेल. तिने त्याला मिठी मारली. अगं अगं, आपण पब्लिक प्लेसमध्ये आहोत. ती मिठी अजून घट्ट करत. प्रवीण सोड. ती लाजून त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाली. प्रवीण, तू ना खूपच वाईट आहेस. कधी कधी मला उगाच छळतोस ना म्हणत तिने त्याला मारायला सुरुवात केली. अगं अगं, बाहेर येताना तू ना या तुझ्यातल्या मांजरीला घरी ठेवून येत जा गं. तो तिचे दोन्ही हात पकडत म्हणाला. प्रवीण, सकाळी कसला भारी बोलत होतास तू. मला तर वाटत होतं तुला फक्त ऐकत राहावं. प्रवीण, मला जमेल का रे असं तुझ्यासारखं बोलायला? ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली. त्यात काय झालं जमायला? आधी आपल्याला काय करायचं आहे यावर फोकस करायचा आणि मला जमेल का हा विचार आधी मनातून काढून टाकायचा. म्हणजे सर्व जमतं. म्हणजे मला सर्व जमणार, मी ते करू शकते. सतत पॉझिटिव्ह विचार करायचे, नकारार्थी शब्द आपल्या डिक्शनरीतून काढून टाकायचे आणि मी आहे ना, सर्व चिंता माझ्यावर सोड आणि तू खुश राहा. मी तुला सर्व शिकवेन. तो बोलत होता आणि ती ऐकत होती. दोघे बराच वेळ हातात हात घालून त्या रेताळ किनाऱ्यावर बोलत बसले होते. सांजवारे अंगावर शहारे आणत होते. तशी ती त्याला बिलगून बसली. त्याने तिला आपल्या उबदार मिठीत सामावून घेतलं. प्रवीण, एक विचारू का? बोल ना. आज तुला जे काही विचारायचं ते एकदाच विचार बाई. तो तिच्या सिल्की केसासोबत खेळत म्हणाला. म्हणजे खूप दिवसापासून या विषयावर तुझी बोलायचं होतं, पण तसा मोकाच मिळत नव्हता. बोल, आज जे पण मनात आहे ते बोल. प्रवीण, आपली फॅमिली एवढी छान आहे. सगळे एकमेकांची किती केअर करतात. सगळ्यांचं एकमेकांवर किती जीव आहे. दादासाहेब आणि सविता काकू जरी गावात राहत असले तरी त्यांना आपल्या सगळ्यांची किती काळजी आहे. आत्या, आई, बाबा सगळे कसे एकमेकांना विचार करतात, काळजी घेतात. मग तेजस दादा आणि सायली वहिनी हे दोघे का बरं सगळ्यांसोबत राहत नाहीत? म्हणजे एवढ्या प्रेमळ कुटुंबापासून ते का वेगळे राहत असतील? त्याने तिच्याकडे पाहून एक दीर्घ श्वास टाकत म्हणाला. ती खूप मोठी कहाणी आहे. तुला आता सांगत बसलो तर आपल्याला रात्र येथेच बीचवर काढावे लागेल. बरं, थोडक्यात तरी सांग. बरं ऐक म्हणत त्याने बोलायला सुरुवात केली. तेजसदादांचं आणि सायली वहिनीचं लव्ह मॅरेज आहे. आधी ते दोघे पण इकडे राहत होते. सायली वहिनी जरा मॉडर्न विचारायची आहे आणि तिचं वागणं पण तसंच. म्हणजे लेट नाईट पार्टीसाठी किंवा मैत्रिणींसोबत पबमध्ये जाणं अशा सवयी तिला लग्नाआधीपासूनच होत्या. लग्नानंतर काही दिवस सर्व ठीक होतं. त्यानंतर काही दिवसांनी ती रोज काही ना काही कारण सांगून संध्याकाळी मैत्रिणीसोबत लेट नाईट पार्टीला जायची. तेजसदादाला पण हे आवडत नव्हतं. त्याने तिला अडवण्याचा प्रयत्न पण केला, पण ती त्याचं पण काही ऐकत नव्हती. त्यावेळी घरी कोणालाही माहिती नव्हतं ही रोज बाहेर कशासाठी जाते ते. एक दिवस मला एक मीटिंग करून घरी यायला लेट झालं. त्यावेळेला मी तिला ड्रिंकच्या नशेत पाहिलं. तेजसदादा तिला घरात घेऊन येत होता. मी तर तिला असं ड्रिंकच्या नशेत पाहून शॉकच झालो. तू त्या दिवशी कशी नशेत बडबड करत होतीस तसं काही पण ती पण करत होती. आपल्या घरी बाबा सोडले तर कोणीही ड्रिंक करत नाही. बाबा पण तसं काही कारण असेल तरच थोडं ड्रिंक घेतात. हे फक्त मला, तेजसदादाला आणि आईलाच ठाऊक आहे. कारण दादासाहेबांना पण आवडत नाही आणि आजीला तर हे कधीच आवडत नव्हतं. त्यामुळे मी आणि तेजसदादा पण कधी ड्रिंक करत नाही. मग याला
तू मागासलेले किंवा सुसंस्कृत विचार म्हण. त्यानंतर मी या विषयावर तेजस दादासोबत बोललो. तो म्हणाला, मी तिच्याशी या विषयावर खूप वेळा बोललो, तिला समजावलं, पण तिच्या मैत्रिणीला तिला ड्रिंक करायला फोर्स करतात. तेजस दादा हतबल होऊन बोलत होता. त्या दिवसानंतर त्याने तिला रात्री बाहेर जायला मनाई केली. तर त्यानंतर 2 दिवसांनी ती तिच्या मैत्रिणींना घरीच घेऊन आली. तिच्या मैत्रिणीचा आणि तिचा ड्रिंक करून मोठ्या आवाजात तिच्या रूममध्ये धिंगाणा सुरू होता. बाबा पण त्या दिवशी काही कामाच्या निमित्त बाहेर गेले होते. मी आणि तेजस दादा पण ऑफिसमध्ये होतो. आई पण घरी नव्हती. आणि आत्याला तर तू ओळखतेस, ती कशी पटकन एखाद्याला बोलते. आत्या तिला काहीतरी त्यावरून बोलली आणि तिच्या मैत्रिणींना पण बोलली आणि याच कारणावरून ती पण आत्याला नको नको ते बोलली. आम्ही संध्याकाळी घरी आल्यावर आम्हाला सगळं प्रकार समजला. तेजस दादाला पण तिच्या अशा चुकीच्या वागण्याचा राग आला होता. त्या दोघांचं नंतर काहीतरी भांडण झालं आणि ती बॅग भरून माहेरी गेली. आत्याने हा सर्व प्रकार दादासाहेबांना फोन करून सांगितला. दादासाहेब दुसऱ्या दिवशीच मुंबईला निघून आले. बाबांना पण दुसऱ्या दिवशी आल्यानंतर हा सर्व प्रकार समजला. त्यानंतर पण खरं तर तिचं वागणं पलटलं नव्हतं. तरीही तिची समजूत घालून पुन्हा तिला परत आणायची असे बाबा म्हणत होते. कारण बाबांना सायली वहिनीच्या बाबांनी फोन करून तिच्या वागण्यासाठी माफी मागितली होती आणि मुलगी एक वेळ चुकली, तिला एकदा माफ करा, पुन्हा तिच्याकडून अशी चूक होणार नाही असे पण ते म्हणाले होते. पण दादासाहेबांचा आणि आजीचा तिला पुन्हा घरी आणायला विरोध होता. आजी म्हणाली, घरातील मोठी सूनच अशी वागली तर नंतर येणाऱ्या काय करतील. त्या दोघांनी तर तिला आतापर्यंत आणण्याची नाही हे पक्क ठरवलं होतं. आधीच तेजस दादाचं लव्ह मॅरेज करणं त्यांना मान्य नव्हतं आणि त्यात लग्नानंतर काही दिवसातच हा असा प्रकार सुरू झाला. त्यामुळे दादा आणि आजी दोघे पण तिच्यावर खूप चिडले होते आणि त्यांचं रागाच्या भरात दादासाहेबांनी आणि आजीने तेजस दादाचं दुसरं लग्न लावून द्यायचा विचार केला होता. दादासाहेबांनी तर गावाकडे मुलगी पण पाहिली होती आणि आजीचा या गोष्टीला पाठिंबा होता. पण तेजस दादाची मात्र या सगळ्यात घुसमट होत होती. सायली वहिनीच्या वागण्याचा त्याला राग येत असला तरी तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. त्यानंतर मी त्याच्याशी बोललो तेव्हा तो म्हणाला, प्रवीण, मला नाही काही दुसरं लग्न वगैरे करायचं, पण दादा आणि आजी माझं काही ऐकून घेणार नाही. त्यानंतर एक दिवस मी सायली वहिनीला फोन केला आणि तिला भेटून सर्व परिस्थिती सांगितली. तेजस दादापासून दूर राहिल्यामुळे आणि तिच्या आईबाबांनी समजवल्यानंतर तिला पण तिच्या चुकीची जाणीव झाली होती. आता तिला पण पुन्हा घरी यायचं होतं, पण इकडे आजी आणि दादासाहेब ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर बाबा तेजस दादाला म्हणाले, हे दोघे ऐकत नाही तर मग तुम्ही दोघे घाटकोपरच्या आपल्या फ्लॅटवर राहा. त्यासाठी पण आजीला आणि दादासाहेबांना विचारावं लागणार होतं आणि ती सर्व जबाबदारी बाबा माझ्यावर टाकून मोकळे झाले होते. कारण त्यांना ठाऊक होतं आजी माझं बरोबर ऐकेल आणि एकदा तिने ऐकलं की दादासाहेब काय आईच्या शब्दाबाहेर जाणार नाही. त्यानंतर आजीला खूप समजवलं पण ती काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी त्यावेळी पहिल्यांदाच तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन सायली वहिनीला आणि तेजस दादाला घाटकोपरच्या फ्लॅटवर राहायला पाठवलं. त्यानंतर आजी 2 महिने माझ्यासोबत बोलली नाही. पण असं का, एकदा कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मग तिकडून आल्यानंतर माझ्याशी ती बोलली. आजी ती जितकी मायाळू होती तितकी हट्टी पण होती. तिला चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं आवडत नव्हतं आणि सायली लग्न करून घरात आली तेव्हापासून सगळ्यांसोबत जरा चुकीचंच वागत होती. त्यामुळे आजीला तिचं वागणं अजिबात आवडत नव्हतं. मला पण तिचं वागणं पटत नव्हतं. पण फक्त तेजसदादासाठी मी त्यावेळी आजीच्या विरोधात गेलो होतो. एवढं सगळं बोलून तो एकदम शांत झाला. आज त्याला पुन्हा आजीची आठवण झाली आणि पुन्हा आजीच्या आठवणीत तो हळवा झाला. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.